प्रमाणे यावर्षी सुद्धा प्रसंगडची दादा महाराजांची दिंडी पंढरपूर पायीवारी जात असताना प्रत्येक वर्ष आमच्याकडं नाश्त्यासाठी येत आहे. आज तुमचं आमच्या शिवविजय परिवारातर्फे मनापासून सर्वांचं मी स्वागत करतो. शिवविजय परिवाराचं प्रतिनिधी या नात्यानं तुम्ही आलात आणि आमच्या इथं भजन कीर्तनाचा कार्यक्रम आणि विचार मांडले त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आईसाहेबांच्या पासून दादा महाराजांच्या पासून आपण सर्वजण प्रत्येक वर्षी इथं येत आहात आणि दरवर्षीच हा उपक्रम आपण राबवत आहोत. आम्हाला वसंतगडच्या सर्वच या दिंडी चालक मालक आणि सर्वांनीच हा जो काय आम्हाला एक सोहळा करण्याचं एक हे दिलेलं आहे त्याच्यात आम्ही सर्वांचं मनापासून सातारा लोणंदे पंढरपूर गेली 43 वर्ष ही पायी वारी चालू आहे आणि सातारा या मुक्कामी ठिकाणी मुक्कामाच्या नंतर दुसऱ्या दिवशी डॉक्टर साहेबांच्या घरी नाश्ता फराळ वारकऱ्यांची सेवा व्हावी हे डॉक्टरांचा पहिल्यापासून बरेच वर्षापासून हा उपक्रम चालू आहे. पाहेपा शरीराच्या गावा जाया लागे आले पांडव असता तो करथार तो अवघा सांडोलिया. जन्माला आल्याच्या नंतर काय करायचं आणि परत जाता जाता काय करून जायचं आहे हे फार महत्वाचं आहे. मला तुम्हाला सांगायचं हेच आहे जे डॉक्टरांच्या वडिलांची परंपरा करून ठेवलेली आहे
जीवनात हेच कार्य सर्वश्रेष्ठ आहे, अन्यथा कोणतंही कार्य श्रेष्ठ नाही. अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ, कारण अन्नदान हे कुणालाही केलं जातं. मला सांगायचा मुद्दाम होतो की त्यांनी ही जी परंपरा चालू का ठेवली किंवा का ठेवावी, की पंडूराजा हा आपल्या कर्मधर्म संयोगानं हा नरकात गेला आणि तिथं फार त्रास होऊ लागला. पाहेपा श्रीराजा, ज्या कार्यासाठी तुम्ही आम्ही या ठिकाणी आलेलो आहे ते कार्य आपल्याकडून होत नाही आणि भलतंच कार्य करून नको त्या ठिकाणी आपली रवानगी होती. म्हणून पंडूराजा ज्या वेळेला कर्मानं आपल्या नरकात गेला त्यानंतर त्रास होऊ लागला, म्हणून त्या नरकातून त्रास झाल्यामुळं त्यानं पंडूर म्हणजे हस्तिनापुरावरती, थोडक्यात दिल्ली, आपल्या मुलांना सांगितलं की राजूष यज्ञ करून त्या यज्ञाने या नरकातून या कर्मातून माझी सुटका होईल. म्हणून काही सेवक हस्तिनापुरावरती आले आणि राजूष यज्ञ केला. पण त्या काळी युग वेगळं होतं, आता युग वेगळं आहे. ते दिवस वेगळे, आता दिवस वेगळे आहे. कारण व्यक्तींना किंवा माणसांना जर कुठला त्रास होत असेल तो पितृदोष आहे. माणूस म्हणतो हे देव कुणी केला असेल, जादू टोना केला असेल, काय होत नाही. कर्मावरती फार अवलंबून आहे. तुम्ही जसं कर्म कराल तसं तुम्हाला फळ. आपला कर्म करायला नको आणि इथं खायला पैसा जमणार नाही. डॉक्टरांची साधना आहे म्हणून हे वैभव पुढं आहे. आम्हाला साधना नको, कर्म नको, मेहनत करायला नको, नाही जमणार नाही ते. मग जन्मात येऊन त्रास जर होत असेल तर तो पित्र शांतीचा असेल, पितृदोष असतो. आणि जर पितृदोष जर करायचा असेल तर पित्र शांत झाले पाहिजे. मग कशाने होईल? ते ह्या कारणाने होईल. आज पश्चाताप डॉक्टरांच्या वडिलांच्या माध्यमातून थोडंसं अन्नदान, थोडंसं परमार्थ थोडासा करावा, जास्त करायची गरज नाही. कर्म हो काला तो क्या करेगी माला, माळा सर्वीच घालतात. पण जर कर्म चुकीचं जर असेल तर चुकीच्या मार्गाने जावं लागेल. म्हणून डॉक्टर साहेबांच्या ज्या वडिलांनी जी परंपरा घालून ठेवलेली आहे ती फार सुंदर आहे आणि तेच डॉक्टर करत आहेत. म्हणून आमच्या सर्व वारकऱ्यांच्या माध्यमातून, वसंतगडच्या अधिष्ठानाच्या माध्यमातून, बाळकृष्णदादा यांच्या माध्यमातून डॉक्टरांच्या वडिलांना हीच श्रद्धांजली वाहतो की वडिलांना सद्गती मिळालेलीच आहे, वादच नाही. कारण परमार्थ कार्य हे कुणाचे हात न होत नाही, मागे लागला तरी होत नाही. आणि तेच कार्य तुम्ही हे करत आहात, करावी अशीच आमच्या दिंडीला तुमचं सहभाग्य व्हावं हीच बाबांच्या किंवा पांडुरंगाच्या चरणी. आणि मी थांबतो. रामकृष्ण. हा कार्यक्रम नेहमी ठेवतात आणि त्यात मला तुम्ही योग आला, मला खूप आनंद झाला आणि प्रत्यक्ष मी वारीत आहे असं मला वाटलं. आम्ही गेले कित्येक वर्ष आपल्या इथे आपल्या दिंडीची सेवा करतोय. जरी आम्हाला प्रत्यक्ष दिंडीत सहभाग करता आला नाही तरी तुमच्या निमित्तानं आम्हाला तो सहवास इथंच लाभतोय. प्रत्येकाला कामाच्या व्यापातून दिंडीत सहभागी होता येईल असं नाहीये. सगळ्यांचीच मनोमय इच्छा असते की आपण ही दिंडीत विठोबाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जावं, पायी जावं. परंतु सगळ्यांना ते कामामुळे शक्य होत नाही. परंतु तुमच्या या दरवर्षीच्या दिंडीच्या इथं जो तुमचा जो सहवास आहे, जो आम्हाला जी सेवा करायची संधी देत आहे, त्या निमित्तानं आमच्या सर्व परिवाराला तो आनंद आमच्या इथं आम्हाला तुम्ही देत आहे. त्याबद्दल आमच्या सर्व शिवविजय परिवारातर्फे मी आपल्या दिंडी चालकांचं, दिंडी मालकांचं, सर्वांचं मनापासून आभार मानतो. ही सेवा आम्हाला कायम करायची संधी आपण देत आहात, हे अशीच देत राहू हीच परत एकदा विठोबराया चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण. हरी अपना
नांदता खुशाल हरी आपणा नांदता खुशाल सांग म्हणता रागा रागा सांग म्हणता रागा रागा हरी आपणा नांदता खुशाल हरी आपणा नांदता खुशाल तुझा उपयोग पुढे येईल तुझा उपयोग विषय संपट झाले जन विषय संपट झाले जन किती सांगू थोडं पसरून किती सांगू थोडं पसरून राग म्हणता रागा रागा राग म्हणता रागा दासजा आता करुणा करीते सर्वा आता करुणा करीते सर्वा आता करुणा करीते सर्वा आता करुणा करीते सर्वा करीते सर्वा आता करुणा करीते सर्वा रामकृष्ण हरी गेंडो कुठे ठेवले चला मॅडम
ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम आता मला ती काय म्हणतात तर येऊ दे मला 5 तास